मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा। तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण पनीर पराठा बनवणार आहोत। त्यासाठी आपण ही कणिक मळून घेतली आहे व त्याला वरून थोडेसे तूप लावले आहे। आता ह्या प्लेटमध्ये आपण हे पनीर किसून घेतले आहे, कोथिंबीर थोडीशी कापून घेतली आहे, एक कांदा कापून घेतला आहे, हे कद्दूकस केलेले अद्रक आहे, नंतर भुना जिरा पावडर घेतली आहे एक चम्मच धने पावडर घेतली आहे, हे 1 चम्मच गरम मसाला पावडर आहे, हे लाल मिरची पावडर घेतली आहे 1 चम्मच, हे 1 चम्मच आमचूर पावडर घेतला आहे, यात हे 1 चम्मच काळी मिरी पावडर आहे, यात मीठ अर्धा चम्मच मीठ देखील घेतलेलं आहे आपण। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करणार आहोत ह्या बाउलमध्ये। पनीर टाकला आहे, कांदा टाकला आहे, कोथिंबीर टाकली आहे, हे सर्व एकत्र करणार आहोत। हे मसाले व मीठ टाकले आहे, हे सर्व मिश्रण आपण आता एकजीव करणार आहोत। हे अशा प्रकारे हे मिश्रण एकजीव केले आहे व त्याचे आपण गोळे बनवून घेतले आहेत। हे आता आपण कणकीच्या पारीमध्ये हे गोळे भरणार आहोत व लाटून घेणार आहोत। ही कणकीची पारी आपण तयार केली आहे। यात आपण आता जे मिश्रण तयार केले आहे पनीरचे ते भरणार आहोत व या प्रकारे पारी बंद करणार आहोत। ही पारी बंद केली आहे। आता हे आता आपण हलक्या हाताने लाटून घेणार आहोत। यामध्ये आपण मिश्रण भरले आहे। हा पराठा आता आपण तव्यावरती टाकणार आहोत व दोन्ही बाजूंनी छानपैकी भाजून घेणार आहोत। पराठ्याला थोडंसं तूप लावून घेणे, त्याने पराठा स्वादिष्ट लागतो। या प्रकारे पराठा दोन्ही बाजूंनी छान भाजून घेणे। या प्रकारे स्वादिष्ट पनीर पराठा तयार झालेला आहे। आता खाण्यासाठी तयार आहे। अशा प्रकारे सर्व पराठे बनवून घेणे व स्वादिष्ट पदार्थ बनवणे व खात राहणे, मस्त राहणे। या प्रकारे मी बाकीचे पराठे बनवून घेतलेले आहेत। आता हे खाण्यासाठी तयार आहेत। हे पनीरचे पराठे खूप खायला छान लागतात तूप लावल्यामुळे। असेच स्वादिष्ट बनवत राहा, मस्त रेसिपी बनवत राहा व खात राहा।